जय मल्हार. मित्रांनो, आजकाल मला आपले अनेक मित्र, अनेक नेते एक प्रश्न विचारत असतात की आमच्या धनगर आरक्षणाचे, एस.टी. आरक्षणाचे काय होणार. अनेक ठिकाणी मला भाषणांना बोलवलं गेलं. मी खरं सांगतो, जरा टाळलं. याचं कारण एक आहे. आपण जरा थोडासा इतिहासाकडे, वर्तमानाकडे आणि ज्या पद्धतीने आपण हा विषय हाताळला आहे त्याकडे जरा निरपेक्षपणे, तटस्थपणे पाहायची गरज आहे. पहिला प्रश्न असा आहे की धनगर एस.टी. आहेत की नाही. त्यांना आदिवासींचं एस.टीचं आरक्षण मिळालं पाहिजे की नाही. मी सांगतो, ठामपणे सांगतो, पूर्ण पुराव्यानिशी सांगतो की त्यांना ते मिळणं हा त्यांचा नैसर्गिक घटनात्मक अधिकार आहे आणि राहणार. प्रश्न असा आहे, एवढी खात्री असताना सुद्धा ते मिळत का नाही. आपण बारामतीमध्ये सर्वात मोठं आंदोलन केलं. खरं म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनानंतर एवढं मोठं आंदोलन भारतामध्ये घडलंच नव्हतं. एकाच वेळेस 4-5 लाख लोक जमा व्हावीत, एवढी मोठी पदयात्रा पंढरपूर ते बारामती काढावी आणि महाराष्ट्रातला दऱ्याखोऱ्यातला पासून ते खानदेश असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, सगळे समाज बांधव एकत्र आले. एवढं होऊनही आपल्याला आरक्षणाची आश्वासनं मिळाली. आपल्याला राजकीय पक्ष त्यांनी आश्वासन दिली. आपण त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला. आपल्याला एकच पाहायला मिळालं की सध्याच्या राज्य सरकारने टाटा सायन्स इन्स्टिट्यूटला नेमलं एक अहवाल करण्यासाठी. काय अहवाल आहे तो, कशासाठी आहे तो, तर तो मुळात धनगर एक आहेत की नाही, आणि दुसरा मुद्दा धनगर हे आदिवासी आहेत की नाही, आणि तिसरी बाब अशी होती की धनगरांची आर्थिक सामाजिक परिस्थिती नेमकी आज 2016 साली काय आहे, म्हणजे ते आरक्षणाला योग्य आहे की नाही. मला इथे एक प्रश्न पडतो. मी आणि प्रकाश खाडे यांनी पत्रकार परिषद सुद्धा पुण्यात घेतली. कशासाठी? हे बघा, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राणे समिती नेमली गेली. बरोबर आहे. 6 महिन्यात राणे समितीने अहवाल दिला आणि मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळावं असा निर्णय दिला. तो निर्णय चूक की बरोबर इथे या तपशिलात जाण्याचं कारण नाही. परंतु आरक्षण दिले की नाही? दिलं. कोणाला नेमलं? तर राणे समितीला नेमलं. ते काम टिसला का नाही दिलं? टाटा सोशल सायन्सला इन्स्टिट्यूटला का नाही दिलं? आणि त्यांना न देता राज्य सरकारने विधेयक सुद्धा पास केलं मराठा आरक्षणाचं, राणे समितीच्या अहवालावर अवलंबून राहून.
प्रत्यक्षात धनगरांच्या बाबतीत ज्या वेळेस त्यांचा घटनात्मक वैध अधिकार आहे, त्यासाठी मुळात कोणती समिती नेमायची गरज नव्हती, टीसला देण्याचं कारणही नव्हतं. काय कारण होतं? तुम्ही एकच ठरवायचंय की द्यायचंय की नाही द्यायचंय. धनगर आदिवासी आहेत की आदिवासी नाहीत. पहिली गोष्ट बांधवांनो तुम्हाला सांगेल, धनगर आदिवासी असल्याचा पुरावा खुद्द राज्य शासनाने दिला आहे. कारण सध्याचं जे आरक्षण धनगरांना दिले ते नोमॅडिक ट्राईब म्हणून. ट्राईब हा शब्द जेव्हा येतो त्यावेळेस तो आदिवासी या अर्थानेच वापरला जातो. वापरला ना. नोमॅडिक ट्राईब म्हणून ओबीसीच्या अंतर्गत ओबीसी कोट्यामध्ये 3.5% एनटीमध्ये धनगरांना आरक्षण दिलं. आता पुढचा प्रश्न असा होता की मुळात कॅटेगरी चुकीची आहे. जी कॅटेगरी ज्यावेळेस तुम्ही ट्राईब हा शब्द वापरता त्यावेळेस तुमची योजना, तुमची आयोजना कोणात करायला पाहिजे होती? ती आदिवासींमध्ये करायला पाहिजे होती. ती केली नाही. ही पहिली फसवणूक झाली. या फसवणुकीविरुद्ध आपण बोललो नाही. या तात्विक मुद्द्यावर आपण बोललो नाही. ही आपली चूक होती. हे आपण मान्य केलंच पाहिजे. ट्राईब आदिवासी एकार्थी शब्द आहे. नोमॅडिक ट्राईब्स एनटी एकार्थी शब्द आहे की धनगर ही एक भटकी जमात आहे. ती पूर्णवेळ भटकी असेल किंवा निम भटकी असेल याचा संबंध नाही. पण जमात म्हणजे जात नव्हे. ज्याच्या स्वतंत्र जीवनाच्या बदलत्या कल्पना असतात, स्वतंत्र संस्कृती असते, स्वतंत्र आचार व्यवहार असतो, त्यालाच जमात म्हटलं जातं. आणि धनगर ही आदिम काळापासून, पुरातन काळापासून ही जमात आहे. आणि हे मान्य कोणी केलं? हे मान्य अगदी काकासाहेब कालेलकर कमिशनने केलं. त्यांनी धनगरांची अवस्था ही सध्याच्या आदिवासींपेक्षाही वाईट आहे हे नमूद केलं. खोसलांनी आपल्या महाग्रंथामध्ये स्पष्टपणे लिहिलं की अशी विभाजनी नोमॅडिक ट्राईब्स ही भारतामध्ये कुठेही नसताना महाराष्ट्र सरकारने ती केली आणि धनगरांना आपल्या हक्कांपासून वंचित ठेवलं. इतर राज्यांमध्ये काय झालं याबद्दल मी इथे खोलात जात नाही. सर्वांना ते माहीतच आहे. आपले शिंदे साहेब त्यांनी तर प्रचंड अभ्यास केलेला आहे. ते सर्वांना त्याबद्दल जागरूक करतच असतात. पण दुर्दैव असं आहे की एवढं होऊ नये. आम्हाला आमचा अधिकार मिळालाय का? नाही. आता आपण उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात जायच्या गोष्टी करत आहोत. ज्या वेळेस आपण जायला पाहिजे होतं त्यावेळेस आपण गेलो नाही. मी ज्या वेळेस महात्मे साहेबांनी पुण्यात कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेस विनंती करून मध्येच बोललो. एवढंच म्हणालो होतो की मुळात आदिवासींमध्ये कोणताही नवीन गट घेण्याची मानसिकता ना केंद्र सरकारची आहे ना राज्य सरकारची आहे. आपल्याला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातच जावं लागेल, RGI समोर जावं लागेल किंवा केंद्रीय अनुसूचित जमाती समितीसमोर आपल्याला जावं लागेल. कुणी ऐकलं नाही. मी तेव्हाच नाही बोललो, अनेक वेळा बोललो.
अनेक भाषणांमध्ये बोललो. शेवटी सांगलीमध्ये एका भाषणात मी म्हणालो की धनगरांना आरक्षण हवे की नको हा प्रश्न माझ्यासमोर पडलाय. कारण काय झालंय, आपण आज उच्च न्यायालयात गेलो. लक्षात घ्या, माझ्या समोरची समस्या लक्षात घ्या. मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा. समजा आज आपण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की धनगरांना आदिवासी अंतर्गत आरक्षण दिलं पाहिजे. याचिका दाखल होईल. न्यायालय काय करेल? न्यायालय राज्य सरकारला नोटीस काढेल. बरोबर? राज्य सरकार नोटीस काढेल. राज्य सरकार काय उत्तर देईल ते एवढंच सांगेल की आम्ही टीसला नेमलंय, त्यांचा अहवाल येऊ द्यात, धनगर आदिवासी आहेत की नाही याचा निर्णय येऊ द्यात, त्यांचं रिकमेंडेशन येऊ द्यात, मग आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. उच्च न्यायालय काय म्हणेल? उच्च न्यायालय आपल्याला एकच उत्तर देईल की वाट पहा. जोपर्यंत तो अहवाल येत नाही तोपर्यंत वाट पहा. जी गोष्ट आपण 3 वर्षापूर्वी करायला पाहिजे होती ती आपण आज करायला पाहतोय. म्हणजे आपण किती मागास आहोत, किती मागे आहोत याचं जिवंत उदाहरण आपणच देत आहोत. मी अनेकदा या विषयावर जाहीरपणे चॅनेल्सवर बोललेलो आहे, उपोषणही केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये सर्वांची साथ दिलेली आहे आणि आजही देईल, भविष्यातही देईल. परंतु खरोखर आपल्याला आरक्षण हवं आहे काय? आणि जर हवं होतं तर आपण जी पावलं उचलायला हवी होती ती आपण का उचलली नाही? मला दुःख होतं. या विषयावर बोलण्याची सुद्धा मला वेदना होते. आज बोलावं लागतंय याचं कारण अनेक मित्रांनी, अनेक संघटनांनी मला राज्यभरातून या विषयावर काहीतरी बोलण्याची, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विनंती केली. मी गेलो नाही, परंतु म्हटलं एकदाच माझी भावना सर्वांपर्यंत पोचवण्याची गरज आहे आणि ती या निवेदनातून मी पोचवू इच्छितो. या सगळ्या आंदोलनांनी गोर गरीब दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या धनगरांनी आपल्या वेळाला घालवून, आपल्या पैशांना घालवून आत्मीयतेने सहभाग दिला. सगळी आंदोलनं यशस्वी केलीत ती या गोर गरीब धनगरांनी, आणि मी या गोर गरीब धनगरांच्या बाजूने आहे. धनाढ्य राजकीय सत्ता लोभाने पिछाडलेल्या धनगरांच्या बाजूने नाही. याची कृपया सर्वांनी नम्रपणे नोंद घ्यावी. काय केलं? खूप नेते निर्माण झाले. प्रश्न कुठे सुटला? प्रश्न सोडायचे जे मार्ग असतात त्यात 3 मार्ग असतात. एक मार्ग असतो समाजाची एकजूट, निस्वार्थ, कोणताही स्वार्थ नसताना ज्या वेळेस समाजाची एकजूट सर्व समाजाच्या एकमेव हितासाठी होते तेव्हा समाजाला यश मिळतं. नंबर 1. नंबर 2, दुसरा मार्ग असतो त्याच्याच खालोखाल येणारा, तो असतो आपल्या ध्येयाशी अविचल राहणं, कोणत्याही कारणाने ध्येयापासून विचलित नाही होणं. आम्ही काय केलं? आम्ही एकमात्र ध्येयापासून तात्पुरते असे जाऊ तसे जाऊ, अमुक करू तमुक करू जातोय. आणि तिसरा मार्ग असतो संवैधानिक मार्ग.
संवैधानिक मार्ग म्हणजे भारताला सुदैवाने एक घटना आहे. या राज्यघटनेनुसार आपल्याला आपले प्रश्न मांडण्यासाठी, त्याची सोडवणूक करण्यासाठी, त्याच्याशी सुटका करण्यासाठी आपल्याला एक मार्ग दिलेला आहे. संवैधानिक मार्ग उत्तर प्रदेशच्या धनगरांनी वापरला, मध्य प्रदेशच्या धनगरांनी वापरला. उत्तर प्रदेशच्या धनगर समाजाला अनुसूचित जमाती आयोगाने अगदी निर्णय घेतला की हो, धनगर आणि धनगर एक नाही, असा निर्णय त्यांनी घेतला. परंतु तरी सुद्धा आज तो मामला सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. कारण का? एक लक्षात घ्या, प्रत्येक समाजाला विरोध करणारे दुसरे समाज असतात. तुम्हाला तुमच्या बाजूने एक निर्णय आला, त्याच्या टांग अडवणारे कोणी ना कोणी असतेच. ते पुन्हा याचिका करतात. उत्तर प्रदेशच्या धनगरांना आजही सगळ्या मान्यता मिळून सुद्धा अनुसूचित जमातीचं आरक्षण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली उपलब्ध नाही. आमची चूक कुठे आहे? आम्ही यासाठी लागणारा कालखंड हा लक्षात घेत नाही. विरोध होणार, त्या विरोधाला मवाळ कसं करायचं हे आम्ही केलंच नाही. आम्हाला विरोध कोणाचा होणार होतो आहे तो आज जे आदिवासींचं आरक्षण उपभोगत आहेत त्यांचाच होणार, हे आम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं. आम्ही तो विरोध मवाळ करण्याच्या ऐवजी, मवाळ करण्यासाठी चर्चेने, वाटाघाटीने, समजावून सांगत करण्याच्या ऐवजी आम्ही काय केलं? आम्ही तो विरोध एवढा भडकवला. मी स्वतः पाहिले. संजय सोनवणे हा भारतीय आदिवासींचा शत्रू आहे असं वाक्य, असं विधान फेसबुकवर, सामाजिक माध्यमांमध्ये वारंवार केलं गेलं. मला त्याची पर्वा नाही, मी त्याची पर्वाही करत नाही. परंतु मला एका समाजाचा मी शत्रू नसतानाही मला ठरवलं गेलं, याची वेदना तर आहेच. मी कोणाचा शत्रू असणार? भारतीय आदिवासी हे माझे बांधव आहेत. धनगर आदिवासीच आहेत आणि म्हणूनही त्यांची संस्कृती, त्यांची कला, त्यांचं गजानृत्य, त्यांच्या ओव्या, त्यांच्या देवी देवता, त्यांच्या जत्रा आणि त्यांचा साधे भोळा बुजरा लाजरा स्वभाव हा मला प्रिय आहे. मला काय प्रिय नाही? मला अखिल भारतीय बांधव हे सगळेच प्रिय आहेत. पण काही समाज पुढे असतात, काही समाज मागे असतात, काही तर एवढे मागे असतात की आपण मागे आहोत हे मागच्या समाजाला समजतच नाही. धनगर हा त्यातला एक समाज आहे की आपण मागे आहोत, आपले काही अधिकार आहेत, आपण समाज व्यवस्थेमध्ये जगण्यासाठी योग्य आहोत आणि आपल्याला आपल्या समाजावर झालेल्या अन्यायाचं काहीतरी उत्तर मिळालं पाहिजे, याची जाणीव पाहिजे. आज धनगरांची चराव करून गेली. धनगरांचा परंपरागत पशुपालनाचा उद्योग तो संपला. धनगरांना आज जगण्यासाठी नवी नवी साधनं शोधावी लागतात आणि तो आज ना उद्या आरक्षण मिळेल या आशेवर जगतोय कसाबसा. हे योग्य नाही. ही माणुसकीला, मानवतेला शोभणारी गोष्ट नाही. पण या सगळ्या आंदोलनांमधून, या सगळ्या विचार प्रक्रियेमधून धनगरांना हातामध्ये काय मिळालं आणि काय मिळणार आहे आणि कसं मिळवायला पाहिजे? मी या प्रश्नावर माझं डोकं आपटून मी खरोखर थकलेलो आहे.
सांगून सांगून सुद्धा थकलेलो आहे. अनेक वेळा सांगितलं, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या समोर सांगितलं. नेते मोठे झाले, हरकत नाही, त्यांनी मोठं व्हावंच, हरकत नाही. पण मूळ प्रश्न सुटला का? तो सुटेल. हे सरकार देणार, बरं हे नाही देणार, उद्या दुसरं देणार, तिसरं देणार, चौथं देणार, पाचवं देणार. या आशेवर बसायला मी तरी मूर्ख नाही. कोणाला व्हायचं असेल खुशाल व्हावं, काही म्हणणं नाही. माझी कोणाशी तक्रार नाही, कोणाशी वाद नाही, कोणाशी भांडण नाही. माझा जर प्रश्न असेल तर फक्त समाजाच्या हिताचा, त्यांच्या भावभावना ज्या मनामध्ये उन्मळून येतात त्या भावनांच्या रक्षणाचा आहे. कुठे कुठे मिळालंय आणि कसं मिळणार आहे? कसं मिळणार हे तरी सांगा. नुसतं मिळणार आहे हे वाक्य चालत नाही. आम्ही व्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ असं गेले 70 वर्ष ऐकतोय ना, अजून ते झालेलं नाही. चीनच्या ताब्यात गेलेली 64,000 स्क्वेअर किलोमीटर जमीन आम्ही ताब्यात घेऊ. भारताने संसदेत ठराव केला होता. आजतागायत त्या 64,000 स्क्वेअर किलोमीटर पैकी 1 इंच जमीन आम्ही मिळू शकलेलो नाही. मग आम्ही होईल बघू, वाट पाहू, याचं ऐकू, त्याचं ऐकू, कसं ठरवणार? मी या क्षणी एकच गोष्ट बोलू शकतो. धनगरांना आरक्षणाचा पुरेपूर अधिकार आहे. धनगर हे आदिवासी होते, आहेत, ही एक त्रिकाला बाधित सत्य असलेली वस्तुस्थिती आहे. त्यांचा धर्म वेगळा आहे, त्यांच्या परंपरा वेगळ्या आहेत, ते लाजरे आहेत, बुजरे आहेत. आदिवासी असण्याच्या संज्ञेमध्ये बसणारे सर्व गुण त्यांच्यात आहेत. तिसरी गोष्ट अशी, धनगर के धनगर हे पाश्चात्य इंग्रजांनी आपल्या राजवटीत बसवलेली मानववंशशास्त्रज्ञ, त्यांना भारतावर राज्य करायचं होतं. तो इंथोवेन असेल, रसेल असेल, हिरालाल असेल, या लोकांनी धनगर मधला घोळ त्यावेळेस घातला आणि आजही आम्ही तो कायम ठेवला. आणि सर्व कायद्यांमध्ये, सुप्रीम कोर्टाचे असो का हायकोर्टाचे असो, निर्णयांमध्ये धनगर एक आहेत की नाहीत याच्याबद्दल एकमत नाही. आणि एकमत नसेल तर याचा अर्थ एकच आहे की आपली बाजू सक्षम आहे, प्रबळ आहे. मग हे मानववंशशास्त्रज्ञ काय म्हणतात त्याला अधिकार नाही, काही आधार नाही, आणि आम्हाला त्यांनाच आव्हान द्यावं लागणार आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये, आपल्याला जनजाती आयोगासमोर जाऊन, RGI समोर जाऊन आपल्याला आपली बाजू मांडावी लागेल. आणि तरच आपल्याला आरक्षण मिळू शकेल. राजकीय मार्गाने हे मिळण्याची, मला तरी मिळालं तर मी सगळ्यांना सलाम करेल, सगळ्यांच्या पाया पडेल, पण मिळण्याची मला शक्यता अजिबात वाटत नाही. कोणताही पक्ष असो, कोणत्याही विचारधारेचा असो, हे फक्त मतांसाठी, सत्तेसाठी वापर करून घेणार. यांचे बळी पडायचे की नाही याचा विचार तुम्हाला करायचा आहे. मी करून बसलेलो आहे. मी अशा गोष्टींना बळी पडत नाही. मी भावनिक होत नाही. मी फार प्रॅक्टिकल आहे. मला माझ्या बांधवांचा प्रश्न सुटणार की सुटणार नाही. सुटणार असेल तर कसा सुटणार, मला पुराव्यानिशी दाखवा. आणि सुटणार नसेल तर का सुटत नाही तेही पुराव्यानिशी दाखवा. एवढंच माझं म्हणणं आहे. सध्या तरी तशी स्थिती नाही. सध्या तरी आपण सारेच एका अर्थाने परिस्थितीचे, राजकारणाचे आणि समाज व्यवस्थेचे बळी ठरलेलो आहोत. आपल्याला राज्यघटनेनुसार आरक्षण मिळणं हा अधिकार आहे. तो मिळवण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने
पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करावे लागतील एवढंच मी सांगू इच्छितो. आणि या पलीकडे या विषयावर मला काहीच बोलायचं नाही. जय मल्हार.